प्रमाणे चप्पल आणि बूट हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि घरातल्या प्रत्येक माणसाचे किमान 4-4 जोड तरी असतात चप्पलचे. घरात घालायची वेगळी, बाहेर जायची वेगळी, शूज वेगळे, स्पोर्ट्सचे वेगळे, घरातले वेगळे, बाहेर जाण्याचे वेगळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे शूज आणि चपला यांचे जोड असतात. मग ते जोड बंद कपाटामध्ये पश्चिम दिशेला, कारण पॉझिटिव्ह दिशा कोणत्या कोणत्या आहेत? पूर्व आणि उत्तर या सात्विक दिशा आहेत. या दिशेतून पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि इथे गुरु, रवी आणि बुध हे शुभ ग्रह नांदत असतात. त्याच्यामुळे या पॉझिटिव्ह म्हणजे सात्विक दिशा असतात. तरी पूर्वेला किंवा उत्तरेला कधीही शू रॅक असू नये. तो वायव्येला चालतो, तो पश्चिमेला चालतो, तो थोड्याफार प्रमाणात दक्षिणेलाही चालतो. कारण या दिशा या तामसिक दिशा आहेत. कारण इथल्या देवता आणि इथले ग्रह हे उग्र आहेत पहा. त्यामुळे या दिशांमध्ये जर आपण शू रॅक ठेवला तर तो चालू शकतो. दक्षिणेलाही चालतो, कारण या दिशा या तामसिक दिशा आहेत. कारण इथल्या देवता आणि इथले ग्रह हे उग्र आहेत पहा. त्यामुळे या दिशांमध्ये जर आपण शू रॅक ठेवला तर तो चालू शकतो. पण आता आपल्याला बाहेरून आल्यानंतर लगेचच ते चप्पल बूट ठेवायचे असतात. मग अशा वेळेस तो रॅक किंवा ते चपलांचं कपाट हे बंद असावं. त्याच्यामध्ये खेळती हवा असावी, त्याच्यासाठी काही होल्स असावे, जाळी असावी, पण ते बंद असावं. आणि त्या बंद कपाटाच्या वरती कुठलेही चप्पल किंवा शूज ठेवू नये. त्याच्या जवळ त्या कपाटाच्या वरती एखादी शोभेची कुंडी ठेवा की ज्याच्यामुळे ती जास्त हिरवीगार आणि पॉझिटिव्ह दिसेल. इथे बांबू शूट ठेवला तर चालतो, म्हणजे बांबूची जी छोटी छोटी झाडं असतात की नाही, त्या झाडाचा बंच त्या शू रॅकवर ठेवला तर पॉझिटिव्हिटी जास्त देते. त्याचप्रमाणे जेड प्लांटमुळे आपल्या घरामध्ये पैशाला आकर्षित करून घेतलं जातं. मग हे जेड प्लांट जर आपण शू रॅकवर ठेवलं तर ते दिसायलाही सुंदर असतं. छोटी छोटी हिरवीगार जाड पानं असतात पहा त्याची, म्हणजे आल्याबरोबर प्रसन्नता मिळते आपल्याला.